मंडळीला की तुम्ही जे गुरु उपदेश घेतला, श्री गुरुचे नाममात्र तेच आम्हा वेदशास्त्र, श्री गुरुच्या चरणी तीर्थ सकळ तीर्थ करी पवित्र, श्री गुरुचा उपदेश एका जनार्दनी तोरच, कलियुगामध्ये गुरुचा उपदेश म्हणजे अंतिम राहतो. पण त्याच्यासाठी आपण गुरुच्या उपदेशाच्या सारखं आपण वागलंही पाहिजे. गुरुच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्ही आज गुरु उपदेश घेऊन आज भाग्य झालं असं समजत असला तरी तुमच्यावर आज वजन वाढलं. आज गुरु ज्याने तुम्हाला केलं त्याचेही वजन वाढलं. आता एवढ्या लेकराला सांभाळायचं काम त्याचं राहिलं. आणि लेकराने आईकडे कसं बघून चालायचं, आईची कशी सेवा करायची, गुरुची कशी सेवा करायची, हे सुद्धा आज तुमच्याला वजन वाढलं. जीवनामध्ये सर्वप्रथम तुम्ही आईवडिलांची सेवा करा, नंतर गुरु. अध्यात्मामध्ये आपल्याला जर मोक्ष सानिध्याचं देवाच्या जायचं असं तर या अशा गुरु संप्रदायातून कोणीही संप्रदायाचे राहा, तुम्हाला गुरु मार्ग दाखवू शकतात. तसं तुम्ही आज जे गुरु केला याचा आज खरं म्हणतो तुमच्या जीवनाला खरी सुरुवात आज झाली. इथून तुम्हाला हर गोष्ट गुरुच्या उपदेशा गुरुच्या नियमाप्रमाणे चालावं लागेल. पण तुम्ही संसारूपी असल्यामुळं आधी आईवडिलांची सेवा करा, नंतर अध्यात्म करा. आता आईवडिलांनाही उपदेश देऊन जर आमचे गुरु करून आमचाच उपदेश देऊन जर कितीही जप केलं ते सुद्धा परमेश्वर महादेव असो पांडुरंग असेल ते तुम्हाला पावन करणार नाही. कारण तुम्हाला आईवडिलांची सेवा, कुटुंबाची सेवा, पत्नीनं पतीची सेवा, पतीनं आपल्या आईवडिलांची सेवा करून जर गुरुचं जप नाम केलं तर 100% मला वाटते महादेव तुम्हाला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. पण हे साध्य करीत असताना, हे मार्ग दाखवत असताना गुरुचा उपदेश हे सर्वात महत्वाचं असतं. गुरुचा डोक्यावर हात झाल्याची कुठलीही मोक्ष कुठलीही दिशा भेटणार. जसं आई जसं लेकराला मार्ग दाखवित असते तसं अध्यात्मामध्ये गुरु हे आपल्या संप्रदायामध्ये कुणीही असो मार्ग दाखवत असतात. गुरु हे साधन एकच आहे की एक हातात असणारी टॉर्च म्हणजे बॅटरी, दिशा भटकुनी म्हणून केलेली साधना, दिशा आणि योग्य दिशा दाखविण्यासाठी केलेली साधना म्हणजे गुरु. कुणीही संप्रदायाचा असो गुरु म्हणल्याच्या नंतर गुरु त्याच्यामध्ये एकच आहे की शिष्याने सुद्धा गुरुची सेवा करत असताना 2 हस्तक 1 मस्तक. तुम्ही किती भाग्य मोठे आहात, किती गरीब आहात याला अर्थ नसून तुम्ही किती श्रद्धावा, किती भक्ती भावना पूजा करता ते देवाला फक्त तुमची भक्ती भावना हे पाहिजे. धन दौलत हे दुय्यम आहे. कुठल्याही परमेश्वरापाशी कुठल्याही गुरुला आपला शिष्य आधी सुखी समृद्धी समाधान झाला पाहिजे हे प्रत्येक गुरुचे असते. आज महाराजांवर विरोध वाढलं, एवढ्या शिष्यासाठी यायला सुद्धा देवाचं म्हणतात चिंतन सतत करावं लागते. कारण आपल्या शिष्याला सुखी समृद्धी राहणं हे गुरुचेही कर्तव्य आहे. आता आज गुरुला सुद्धा तुमचा एक जिम्मेदारी वाढली तर गुरुची जशी जिम्मेदारी वाढली तसं शिष्यानेही जर तुमच्या जे काही कार्यक्रम राहतात आपल्या संस्थांमध्ये प्रत्येक संस्थांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहणे, आपल्या गुरुची जे सेवा करेल, जे यथाशक्ती त्याच्याकडे जे असेल, आर्थिक असेल तर आर्थिक मदत करा, ज्याच्याकडे आर्थिक नसेल तर 2 हस्तक आहेत तर मस्तक असतील त्याने जे हाताने काम करा. कुणी इथं स्वच्छता ठेवा, इथं पंक्ती वाढा, जेणेकरून तुमच्या गुरुच्या दारात जितकं तुम्ही काम कराल तितकं तुम्हाला परमेश्वर जवळ जाल. तुम्ही जितकं तुम्ही गुरुची सेवा कराल तितकं तुम्हाला परमेश्वर. पहिलं आई वडील, माता पिता, सासू सासरे, गुरु हे केल्याचा आमचा खरा परमार्थ आपल्या जवळच आहे. जर आपण जर लांब पळत राहिल्या उभेचा गुरुचा उपदेश घेऊन आज जर तुम्ही जाऊन आई वडिलांना उपाशी ठेवल्या तर आज गुरुचा उपदेश घेऊन सुद्धा हे यथाशक्ती काही योग्य होणार नाही. आज तुम्हाला महाराज अजून त्याच्या गोडवाणीतून मार्गदर्शन करणारच आहे. मला पुढे जायचं असल्यामुळे आमचंही भाग्य तुमच्या एवढ्याचा सानिध्य वाटला. असं तुमच्या हातून शुभ कार्य घडत राहू. महाराज अजून तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत. पण आणखी उद्या येण्याची शक्यता आहे. उद्या आल्यावर अजून काही बोलणार होतं पण त्याची जात आज महाराज योग आमचाही भाग्यच समजावं की आज एवढ्या या सानिध्यामध्ये तुमचे मंत्र उपचार हे सगळं आम्हाला ऐकण्यात आला. या लेकराचेही कौतुक करा. थोडं महाराजांना बघण्याच्या आधी हे मंत्र उचलले गेले. दुसरा मंत्र दुसरे माईक बी एवढे तुला खरंच परमेश्वर महादेवाच्या आशीर्वादानं तुमच्याकडे एवढी यंत्रणा भावी आहे याला कौतुक करा. थोडंच आहे. तुम्ही तसं आज इथं बसणाऱ्या लोकांना आता तुम्ही किती वेळ मार्गदर्शन करता माहित नाही, पण आता ह्याची कॅपॅसिटी सरलेला वाद दिसायला आहे. तर महाराजांही मागणी आहे तुमचे हे शिष्य आहेत तुमच्याकडे रोज सानिध्यात येतील, पण आता ह्याची कॅपॅसिटी सरली का तर तुम्ही एक कॅपॅसिटी राहते. आमच्या एक वारकरी संप्रदायामध्ये आहे, पोटी लागली भूक आता काय खेळायचे सुख. आता पोटात जर भगभग होत असेल तर कदाचित आपलं ज्ञान सुद्धा वरून जाईल. याची थोडी काळजी घ्या आणि असंच तुमच्या या शिष्याला मार्गदर्शन करावं. एवढी मागणी करतो. थांबतो. जय हरी. एक 5 मिनिट चालतं. या मुली आहे. हो नाही जमते.
ज्यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा आपण पार पाडतोय, ज्यांच्या हस्ते तुम्हाला दीक्षा घ्यायची आहे आणि गृहानुग्रह घ्यायचा आहे. विशेषतः गृहानुग्रह घ्यायला थोडस लक्षपूर्वक ऐकायचं. आता इथून तुमचं नातं गुरु म्हणून महाराजांशी जुळणार आहे. तुम्ही त्यांचे परम भक्त परम शिष्य होणार आहात. तर त्या दृष्टीनं तुमचा आणि महाराजांचे पुढील भविष्यात संबंध कसे असावे, गुरु म्हणून तुमचं कर्तव्य काय आहे, महाराज म्हणून त्यांचा तुमच्यावर काय अधिकार आहे, या सर्वांचं विवेचन महाराज आपल्या प्रवचनात करतील. ते प्रवचन शांतपणे ऐकायचं आहे, कारण इथं तुमच्या जीवनाला एक कलाटणी मिळणार. त्यानंतर लिंग प्रदान करण्याचा आपला कार्यक्रम होईल. मला आहे 2 वाजून गेलेले आहेत. सकाळपासून फक्त तुम्ही एकच कडी पाहणार, मला माहिती आहे ते. आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम होतो आणि महाराजांना विनंती करतो त्यांनी आपलं आशीर्वाद. श्री गुरुभ्यो नमः. यामाहु सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्र पारगः ताम धर्माचरण शंभू प्रणमामि परामर्श. प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यावरील जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथ लक्ष्मणादि शिवसंतगण तसेच जगातील समस्त संत महात्मा दार्शनिकांना स्मरण करून प्रतिवर्षप्रमाणे श्रीमठामध्ये चालणारा लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांच्या पुण्यस्मरणोत्सवाच्या निमित्तानं आयोजित अखंड शिवनामा सप्ताह, परमरस ग्रंथ पारायण आणि आजचा हा सामूहिक गुरु दीक्षा आणि अनुग्रहाचा ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊन तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद दिलेले आत्मीय षटस्थल ब्रह्मेश मुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांना प्रणाम करून, तसेच आज योगायोगांना उपस्थित असून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करून आत्ताच काही कार्यक्रमासाठी इथून आत्ताच निघालेले आत्मीय श्री संत नामदेव महाराजांना देखील प्रणाम करून, उपस्थित सर्व वैदिक वृंद, सर्व सप्ताह कमिटीचे प्रमुख पदाधिकारी, श्रीमठाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित सद्भक्त मंडळी, माता भगिनी, नवतरुण. खरं म्हणजे आपला हा कार्यक्रम 2 वाजेपर्यंत संपवायचं होतं, पण वेळ बघा किती वाजले आता, 15 मिनिटं जास्त झाले. मी एक 20 मिनिटं बोलू का? नको, फक्त 5 मिनिटं बोलतो, गडबड करू नका. अंबाजोगाईचे महाराजांनी चांगलं असे मार्गदर्शन तुम्हाला केलेले आहे. आज वीरशैव लिंगायत परंपराप्रमाणे दीक्षा आणि अनुग्रहाचा कार्यक्रम चालू आहे. आता तुम्हा सर्वांना तुमचं आणि लिंगाचं पूजा करण्यात आला, अभिषेक करण्यात आला आणि त्याचबरोबर लग्न देखील लावण्यात आलं. म्हणजे आता तुम्ही देवाचा पूजा करण्याकरिता अधिकारी म्हणून आज तुम्ही सज्ज झालोत. आता तुम्हाला पूजाचा अधिकार मिळतो आणि देवाला गळ्यात धारण करायला परमिशन मिळतो. मग आजपासून खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण लिंगायत झालो असं म्हणायला काही हरकत नाही. आतापर्यंत लिंगायत होतो का? लिंगायत कुळात जन्माला आलो होतो, परंतु लिंगायत झालेलं नव्हतो. मग आता तुमचा अधिकार आला, कारण तुमचा आणि देवाचा अभिषेक करण्यात आला. हे वीरशैव लिंगायतांची परंपरा काय आहे तर हे आगमामध्ये येणाऱ्या सिद्धांताप्रमाणे सांगायचं म्हटलं, शिवाय जीव ऐक्य साधायचा असेल तर हा देहाला पहिल्यांदा परिशुद्ध करावा लागतो. म्हणून तुमचं सगळ्यांचा देखील अभिषेक करण्यात आला. कसा महादेवाचा अभिषेक होतो तसं तुमचाही सुद्धा पूर्णपणे मंत्रोपचार करत करत, रुद्राभिषेक करत करत तुम्हाला दही, दूध, मध, तूप आणि पाण्यातून तुमचं मस्तकावर अभिषेक करण्यात आला. म्हणजे काय तर तुमचा हा मांसपिंडाला मंत्रपिंड करण्यात आला. म्हणजे तुमच्यावर क्रिया दीक्षा झाला. तुमचा हा शरीराला परिपूर्ण करण्यात आला. म्हणजे परिशुद्ध झाल्यानंतरच आता देव तुमच्याकडे येणारा असतो. म्हणून तुम्ही आजपासून लिंग पूजा करत असताना फक्त नियमाचं पालन केलं पाहिजे. कसं आतापर्यंत काय करत होतो, काय नाही करत होतो, सगळं गेलं. आजपासून तुमच्या आयुष्यामध्ये आज नवीन एक अध्याय म्हणजे नवीन जीवन, तो म्हणजे नित्य नियमानं सकाळी उठल्यानंतर तुमचे स्नान झालं तर पहिलं कार्य काय असेल तर भस्म. बघा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो, लक्षात घ्या. दीक्षा घेणाऱ्याला, इकडे लेकर लक्षात घ्या.
ते खेळून आले बरं थोडंसं, त्यांच्याकडे आहेत. इकडे लक्ष द्या. लक्ष आहे का लेकरांचं? बघा, रोज तुम्हाला करायचं आहे, फक्त 2 मिनिटं वेळ लागते. सकाळी तुमचे स्नान झालं तर देवघरात जायचं, देवाचं पाय पडायचं आणि आसनवर बसायचं. समोर पाटावर विभूती ठेवायचं आणि पंचपाळ ठेवायचं आणि दोन्ही विभूतीचं जे काही विभूती आहे दोन्ही हाताला लावून डोळ्या बंद करून हात जोडून त्या ठिकाणी स्मरण करायचं. काय? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुचं स्मरण आणि त्या ठिकाणी हात जोडून गुरुचं स्मरण झाल्यानंतर देवाचं स्मरण आणि तुमचे कुलदेवताचं आणि कुलगुरूचं सगळ्यांची नामाचं जय जयकार करून आणि त्या ठिकाणी विभूती घ्यायचं. 15 ठिकाणी विभूती लावायचं. आता तुम्हाला लिंग रुद्राक्षी विभूती देण्यात येतो म्हणून तो विभूती 15 ठिकाणी कपाळाला आणि तुमचा कानाला, डोळ्याला, हातावर, पोटाला, पाठीला अशी शरीरामध्ये एकूण 15 ठिकाणी विभूती धारण करायचं. ते विभूती कसं 2 बोटांना लावायचं नाही, वर लक्षात ठेवा. अनेक लोक विभूती लावायचं मात्र 2 बोटांना लावतात, तसं नाही. त्रिपुंड धारण, तिन्ही बोटातून व्यवस्थित कपाळावर उमटलं पाहिजे. तसं त्रिपुंड धारण पूर्ण शरीरामध्ये. आता कसं कपाळाला लावतो तसंच तुम्ही कानालाही लावायचं, डोळ्यालाही लाव, कारण पंचेंद्रियाची सुद्धा पूजा झाला पाहिजे. पोटावर लावायचं, खांद्याला आणि आपल्या हातावर. असं देखून शरीरामध्ये 15 ठिकाणी त्रिपुंड धारण्यातून भस्म लावायचं आणि तो भस्म लावणं झाल्यानंतर लिंगाला, गळ्यात ठेवलेल्या लिंगाला काढून डाव्या हातात ठेवायचं. त्याच्यावर थोडंसं वाटीभर पाणी टाकून देवाला स्वच्छ पुसायचं आणि डाव्या हातावरच देवाला ठेवून. आता तुम्ही पाहिलं लिंगाची मी पूजा केलं ना, तसं देवाला विभूती, अक्षता, गंध, फूल, बेल काय आहे ते व्हायचं आणि काहीच नाही भेटलं फक्त एक विभूती लावायचं आणि 2 दाणे अक्षता म्हणजे तांदूळ देवावर ठेवायचं आणि त्या देवाचा नमस्कार करायचं. कसं नमस्कार करायचं? फक्त असं लांबून नाही, तुमचं त्या देव तुमचा कपाळाला लागला पाहिजे तसं त्या देवावर नमस्कार करून देव मध्ये ठेवून टाकायचं. याला किती वेळ लागते? 2 मिनिटं लागणार आहे. हे झाली दीक्षा घेणाऱ्यांची. आणि हे कधी कधी करायचं? नित्य नेमानं आयुष्यभर करायचं. मग अनेक लोक आमचा अडचणी आहे, मग काही विटाळा आहे, मग कुठलाही काही अडचणी आहे, काहीही असेल तर लिंग पूजेला मात्र काही बंधन नाही. तुमचं स्नान झालं तर त्या वेळामध्ये लिंग पूजा करायला काही हरकत नाही, काय अडचणी नाही. हे झाले लिंग पूजा करायचं पद्धती. आणि गुरु अनुग्रह घेणाऱ्यांना पुढचं आहे लिंग पूजा झाल्यानंतर तो देवाला बघत बघत आता तुम्हाला देणाऱ्या महामंत्राचं अंबाजोगाईच्या महाराजांनी सांगितले, 7 कोटी मंत्रेश शिव पंचाक्षर मंत्र श्रेष्ठ. म्हणजे 7 कोटी मंत्रापैकी आता तुम्हाला देणारा मंत्र तो श्रेष्ठ आहे. म्हणून तो मंत्राचं मात्र त्या देवाला बघत 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 जप करायचं. तो जप रुद्राक्षी माळा हातामध्ये घेऊन तुम्हाला डावी हात म्हणजे उजवी हातामध्ये जपमाळ धरून जप करत राहायचं. अनेक लोकांना वाटते तुम्हाला जप कसं करायचं, मग काही लोकांकडे एवढा मोठा रुद्राक्षी माळा असतो, एवढा वरी हात करतो. काही लोक असं वरी हात तसं करायचे नाही. माळ पूर्ण आपली मांडीवर असू द्या, काय अडचण नाही, व्यवस्थितपणे. म्हणजे तुम्ही जप करत असताना हात दुखलं, पाठ दुखलं म्हणून चित्त विचलित व्हायला नको. त्या पद्धतीनं आरामचे बसून जप करत 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 तुमचे मन ध्यानात लागला पाहिजे. म्हणजे तुमचं मन आपोआप देवाचे स्मरण केलं पाहिजे. कसं जप म्हणजे महाराजांनी सांगितलं ना, वाचिक म्हणजे मोठा आवाजानं ते केले तरी चालेल, नाही कोणाला ऐकू नये. तर आपल्या मनात 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 म्हणत जप करत असताना हातातलं माळ सुटलं, तुम्ही उठलो, जेवण केलो, त्या वेळामध्ये सुद्धा तुमचे मन जप करत राहायला पाहिजे. म्हणजे मानसिक जप चालू असायला पाहिजे. म्हणजे काय, तो अखंड नाम तुमच्या मुखातून यायला पाहिजे. त्याकरिता नित्य नेमाना सकाळी संध्याकाळी जप करत राहायचा. म्हणजे जेणेकरून अखेरच्या वेळामध्ये आता तुमचे काही आता उरलेलं नाही, माझं आता संपलं अशी वेळ आला तर त्या वेळामध्ये मुलगी कशी आहे, सून कशी आहे, मुलगा कुठं आहे, प्रॉपर्टी काय केलं, सोनं दानं कुणाला दिलं, अशी काही डोक्यात यायला नको. म्हणजे अखेरच्या वेळामध्ये काय आला पाहिजे मुखामधून? फक्त गुरुने दिलेलं मंत्र मुखामध्ये आला पाहिजे. एकच ध्यास. त्या वेळामध्ये बाजार पडल्यानंतर काहीच न आठवतं, फक्त गुरुने दिलेलं मंत्र मात्र त्या मानसिक रीतीतून जप सुरुवात झालं तर समजायचं की ते मोक्षाला गेले म्हणून. मग ते होण्याकरिताच आपल्याला पहिल्यापासून हे सराव व्हावा. म्हणून तो मंत्राची जप पहिला आपल्याला उपदेश गुरुमाऊलीकडून उपदेश घेऊन तो मंत्र सातत्याने जप करायचा असतो.
आणि तो मंत्र अनेक लोकांना प्रश्न पडतो, महाराज हे काही नवीन नाही, मी रोज म्हणतो ना, तेच मंत्र आहे ना. बरोबर आहे, तेच मंत्र आहे, ऐकलेलेच आहे. 5 अक्षरे ओंकार युक्त पंचाक्षरी मंत्र आहे, मंत्र वेगळा नाही, तेच आहे. परंतु तोच महाराज कडून, गुरु माऊलीकडून का घ्यावा, तर उदाहरण सांगतो तुम्हाला. घरासमोर मोठी लाईट गेलेले आहेत, करंट गेलेला आहे. मग तो करंट गेलेला आहे, आकडे टाकून घेतले तर जमते का? एखादं वायर टाकलं, समोरच आहे, घेतले तर होतो काय? MSEB कडून माणसं येतात, 5,000 रुपये दंड आणि 3 महिन्याची जेल शिक्षा होत. का? काय सांगतात त्यांनी तुम्हाला? नाही, तुमच्या घरासमोरून आलेला आहे, परंतु तुम्हाला कुठं जावं लागतो? MSEB ऑफिसला जाऊन रीतसर तुम्हाला पावती भरून, तुमचे फॉर्म भरून, तिथं पैसे तुम्ही जमा केलं तर कुठून कनेक्शन दिलं पाहिजे? लाईनमॅन येते तुमच्या घरामध्ये, योग्य ठिकाणीतून तुमच्या घरामध्ये कनेक्शन देऊन जाते. मग लक्षात घ्या, साधा तुमच्या घरातला प्रकाश येण्याकरिता तुम्हाला एवढं रीतसर जावं लागते की नाही? मग तसं ह्या महामंत्राचं देखील गुरुमाऊली म्हणजे त्या मंत्राचा अधिकारी असतो, म्हणून त्याला पटाधिकारी म्हटलं जातो. तो अधिकारी असल्यामुळं, गादीवर बसल्यामुळं, त्यांचा अधिकार असल्यामुळं त्या मंत्र गुरु माऊलीकडून आम्ही उपदेश घेतलं तर तो रीतसर होणार. कसा तो लाईट घरी आल्यानंतर प्रकाश होतो, तसं अंतरात्मातला प्रकाशाची ज्योत पेटवायचा असेल, रीतसर तो मंत्र आम्ही उपदेश घेतलो, जप केला तरच तो कनेक्शन व्यवस्थित लागतो. कनेक्शन व्यवस्थित लागणार आणि अंतरात्मातलं ज्योत पेटणार, म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान होणार. त्यासाठी तो रीतसर गेला तरच तो अधिकार होतो. नसेल तर मनमाने कुठून बी ऐकलो तेच मंत्र आहे, का करावं म्हणत तुम्ही घेतलं, 1000 वर्ष तुम्ही जप करून सुद्धा तो मंत्र तुम्हाला फलश्रुती होणार नाही, तो मंत्राचे फल तुम्हाला भेटणार नाही. म्हणून तो मंत्राचे फळ आम्हाला भेटायचं असेल तर त्याला रीतसर पटाधिकारी, गुरुमाऊली, अधिकारी पुरुषाकडूनच तो आपल्याला मंत्र उपदेश घ्यावा लागतो. म्हणून तो मंत्र आता घेत असताना सर्वांनाही आजपासून तुम्ही शिष्य झाला. आता नामदेव महाराजांनी सांगून गेलेत गुरु शिष्य कसा असायला पाहिजे. आज शिष्यांचीच फार मोठा आहे. बघा, एक काळ होतं, महाराजांनी म्हणलं 12 वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांना उपदेश करत होते. आता 12 मिनिट सुद्धा सेवा होत नाही ना, 12 मिनिट सुद्धा सेवा होत नाही, 12 तास तर लांबच गेला. पण उपदेश दिल्यानंतर तर काय केलं पाहिजे? वर्षातलं किमान 2 वेळ, तर एक महाराजांच्या मठामध्ये होणारा सप्ताह आणि गुरुपौर्णिमा, मात्र 2 दिवस मात्र मठात आल्याशिवाय राहायचं नाही. गुरु अनुग्रह घेतलेल्याने कटाक्षानं कुठेही जा, काही करा, वर्षातला 2 दिवस मात्र गुरु घराला यायचा. काय जमील ते, एवढा तेवढा नाही, तन मन धनातून तुम्ही सेवा करायचं असेल तर तुमचं यथाशक्ती, यथा ताकद तुम्हाला काय करता येईल. कारण तुम्ही कुठं तर जाऊन, अनेक ठिकाणी फार मोठा शोकांतिकावर आज समाजामध्ये सांगण्यासाठी फार गरज आहे. आज तुमच्याकडे लाखो करोडो रुपये राहतात, नको तिथं जाऊन तुम्ही दान करतो, नको तिथं जाऊन काही करतो, ते तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. पण आपले कुलगुरू आहेत, आपले गुरु त्या ठिकाणी केलं तर नक्की तुम्हाला पुण्य दुप्पटीने भेटतो. पण तिथं करण्यासाठी मात्र माणसं लईच मागे पुढे बघतात. म्हणून आज सध्या समाजामध्ये दान धर्म कुठं करावा ते सुद्धा सांगायची वेळ आलेली आहे. म्हणून आजपासून गुरु अनुग्रह घेणार आहे. तुम्ही मात्र येणाऱ्या वर्षभरामध्ये 2 वेळा मठात यायचा, काय जमीन त्या पद्धतीनं श्रीमठाची सेवा करायची अशी तुम्हाला सर्वांना सूचना देतो. आणि आज आता लगेच जे काही सर्वांना फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो, लक्षात घ्या. आणि सगळेजण उठून उभा राहा, सगळेजण उठून उभा राहा. आता सूत्र काढा. मी म्हटलेलं सर्वजण पाठीमागे म्हणायचं आणि ते झाल्यानंतर खाली बसा. आरती होतो, आरती झाल्यानंतर सर्वांना पहिल्यांदा आता पाटलं सूचना करतात त्याप्रमाणे सगळं. आता सगळं झालेले फक्त 2 मिनिटाची काम. सगळेजण उठून उभा राहा, हात जोडा, सूत्र होते खाली सोडा, सूत्र सगळेच उभा राहा. सगळेजण उठून उभा राहा, हात जोडा. मी जे काय म्हणतो ते पाठीमागे म्हणायचं. आणि सर्व महिला मंडळ, मुली सुद्धा गुडघे टेकून पाय पडायचं बरं सांगितल्यानंतर. पुरुषांनी मात्र साष्टांग घालायचं. हात जोडा सगळेजण, सगळेजण हात जोडा आणि पाठीमागे म्हणा, भो कल्याण महाभाग संप्राप्त्यम महोदधे हर हर कालहर कर्महर पापवेल्ल परिहार अय्यासार गुरु महाराज कुळगुरु गुरु महाराज आज आम्हाला फक्त दीक्षा घेणारे म्हणा, दीक्षा घेण्यास गुरु अनुग्रह घेणारे तुम्ही म्हणा, गुरु अनुग्रह घेण्यास आता सगळेच म्हणा.
आम्हाला आज्ञा द्यावे म्हणून साष्टांग दंडवत करतो. आता फक्त मुलं आणि पुरुष मंडळी साष्टांग घालायचं, पाठीमागे सरकून लांब पूर्ण साष्टांग तुमचे पूर्ण झोपून तुम्ही दर्शन करा जाग्यावर. आणि महिला मंडळ आणि मुलीने गुडघ्यावर पाय पडा, गुडघ्या टेका आणि डोक्यानं पाय पडायचं असं. सांबजय नम पार्वतीपते शिव हर हर. श्रीम जगद्गुरु पंचाचार्य बसा, खाली मांडी घालून बसा, मांडी घालून बसा, सगळे मांडी घालून बसा. उठून मांडी घालून बसा, हातात नारळ घेऊन बसा. आणि अजून एक सूचना लक्षात घ्या, आता पाटील म्हटल्याप्रमाणे त्या नियमात यायचं, व्यवस्थित लाईन न यायचं, गडबड कोणी करू नका. आणि बाहेरचं जे काही मंडळी थांबलात, एवढं वेळ थांबलं तर फक्त एक 10 मिनिटं तुम्ही सुद्धा